नमस्कार, आपण पाहत आहात महावाईस न्यूज. भुसावळ शहर आणि परिसरातील गुन्हेगारांसाठी मोठी धोक्याची घंटा ठरलेली बातमी. कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी भुसावळ पोलीस उपविभाग आणि रेल्वे सुरक्षा बल अर्थात आरपीएफ यांनी संयुक्तपणे धडक कॉम्बिंग ऑपरेशन राबवत तब्बल 60हून अधिक सराईत गुन्हेगारांच्या घरांवर झाडाझडती घेतली आहे. या कारवाईत अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून अवैध शस्त्रे आणि चोरीचे साहित्यही जप्त करण्यात आले आहे. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. भुसावळ पोलीस उपविभाग आणि आरपीएफ यांच्या संयुक्त पथकाने शहरासह संपूर्ण उपविभागात मोठे कॉम्बिंग ऑपरेशन राबवले. या मोहिमेत तब्बल 60 रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घरांची झाडाझडती घेण्यात आली, तर 100 संशयितांची यादी तयार करून त्यांची कसून चौकशी करण्यात आली. या धडक कारवाई दरम्यान 25 ते 30 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रेल्वे पोलीस ठाण्यातील 3 नॉन बेलेबल वॉरंटची अंमलबजावणी करत सराईत आरोपी श्याम सुभाष शिरसाट उर्फ श्याम काल्या उर्फ अब्दुल गफूर याला अटक करण्यात आली. पंचशील नगर परिसरात शोहेब शहा शरीफ शहा याच्याकडून अवैध कोळसा जप्त करण्यात आला असून त्याच्यावर शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच चोरीचे भंगार खरेदी करणाऱ्या एका आरोपीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. दीपनगर परिसरात आणखीन एक मोठी कारवाई करत राजू सुरवाडे याच्याकडून सुमारे 50 किलो वजनाची चोरीची केबल आणि केबल कापण्यासाठी वापरण्यात येणारा कटर जप्त करण्यात आला आहे. या विशेष मोहिमेसाठी 2 प्रोबेशनरी डीवायएसपी, 5 पोलीस अधिकारी, 35 पोलीस अंमलदार, आरपीएफचे 3 निरीक्षक आणि 23 कर्मचारी तसेच जळगाव येथील 3 आरसीपी प्लाटून असा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भुसावळचे डीवायएसपी केदार बारबोले यांच्या नेतृत्वात पार पडली. भुसावळ पोलीस उपविभागाने गुन्हेगारी विरोधात झिरो टॉलरन्स धोरण स्वीकारल्याचे स्पष्ट केले असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी अशा प्रकारच्या कॉम्बिंग ऑपरेशन्स भविष्यातही सातत्याने सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. धम्मरत्न गणवीर, भुसावळ. सर, काय बोलाल आजच्या संयुक्त कारवाईबद्दल? भुसावळ शहरामध्ये मागील एका महिन्यामध्ये रेल्वेमधून भंगार चोरी होणं, तसेच दीपनगरमधून कोळसा चोरी होणं अशा पद्धतीचे गुन्हे वारंवार होत होते आणि त्याच्यामधून इतरही काही मर्डरचे किंवा इतर काही बॉडी ऑफेन्स होत होते. त्याच्यावर प्रतिबंध करण्यासाठी आम्ही आज GRP, RPF आणि आपलं भुसावळ विभाग व जळगाव पोलीस असं एकत्रितपणे कॉम्बिंग ऑपरेशन आज भुसावळ शहरामध्ये तसेच जो दीपनगरचा परिसर आहे असं एकत्रित आम्ही सकाळी घेतलं होतं. याच्यामध्ये जळगाव पोलीसचे साधारण 5 ते 6 अधिकारी आणि सोबत 25 कर्मचारी, 3 RCP प्लाटून आणि RPFचे 3 PI आणि इतर 25-30 त्यांचे कर्मचारी असं एकंदरीत 100च्या आसपास आमचा स्टाफ होता. आम्ही एकत्र कॉम्बिंग ऑपरेशन पहाटे 4:30-5 वाजल्यापासून घेतलं होतं. या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये आम्हाला मोठं यश मिळालं आहे. याच्यामध्ये जे रेल्वेकडं त्यांचे जे वॉरंट पेंडिंग होते, नॉन बेलेबल वॉरंट असेल, बेलेबल वॉरंट असेल, याच्यामध्ये साधारण 3 त्यांचे जे वॉरंट आहेत ते वॉरंटमधले त्यांना पाहिजे असलेले आरोपी आपल्याला मिळून आलेले आहेत. ते आम्ही रेल्वेच्या ताब्यात दिलेले आहेत. त्याचबरोबर बाजारपेठ पोलीस स्टेशनला एक 324चा गुन्हा दाखल होता. त्याच्यामध्ये एक आरोपी आपल्याला पाहिजे होता. त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडं एक कोयता मिळून आलेला आहे. त्याच्यावर पण मग आरमॅटनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर सुरू आहे. आणि दीपनगरच्या एरियामध्ये एक मोठं यश आपल्याला मिळालेलं आहे. तिथं एक सुरवाडी म्हणून आरोपी आहे जो आपल्याला एक साधारण 50 किलो केबल आणि त्याच्यासोबत केबल कट करण्याचं सामान, तसेच एक चोरीचा गुन्हा आहे तालुक्याला, त्या चोरीच्या गुन्ह्यातलं पण मटेरियल त्याच्याकडे मिळालेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस ॲक्ट 124 प्रमाणे आणि जो चोरीचा गुन्हा आहे त्याच्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई त्याच्यावरही करतो आहे. या एकंदरीत संपूर्ण ऑपरेशनमध्ये आपल्याला 100च्या आसपास आरोपी असे होते जे आम्ही झिरोईंग केलं होतं, जे आपल्याला पाहिजे होते, ज्यांच्याकडे आपण चौकशी करणार होतो. 100पैकी साधारण 60 ते 70 आरोपींच्या घरांची आम्ही कसून तपासणी केलेली आहे. त्याच्यामध्ये भुसावळ शहरामधले काही भंगारवाले पण आहेत, 3-4 ज्यांच्यावरती आम्हाला संशय होता. त्यांच्या पण भंगार दुकानांची आम्ही झडती घेतलेली आहे. आणि याच्यामध्ये एकूण 25 असे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत जे संशयाअंती आम्ही त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. त्यांची इतर चौकशी करतो आहे. त्यांच्याकडून आम्ही क्रिमिनल डोजियर फॉर्म भरून घेतो आहे, जेणेकरून RPF, GRP आणि भुसावळ उपविभागातले इतर जे पोलीस स्टेशन आहेत आपले
यांच्यामध्ये आरोपींची माहितीची आदानप्रदान होईल, आरोपी कोण आहेत काय आहेत याची आमच्या कर्मचाऱ्यांना ओळख होईल, जेणेकरून भविष्यामध्ये अशा प्रकारचे गुन्हे परत घडणार नाहीत. या अनुषंगानं माहितीचं पूर्ण आदानप्रदान या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. हे जे कॉम्बिंग ऑपरेशन घेतलं याच्यामध्ये आपले जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय श्रीकांत दिवरे सर, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित सर, त्याचबरोबर आपले रेल्वे RPFचे जे कमांडंट आहेत चित्रेश जोशी सर, यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः, त्याचप्रमाणे रेल्वेचे इकडचे यांचे असिस्टंट कमांडंट सर्व, माझे PI सर्व आणि यांचे PI असे एकत्रित हे ऑपरेशन आम्ही राबवलं होतं आणि या ऑपरेशनमध्ये आम्हाला मोठं यश मिळालेलं आहे. आणि निश्चितच याच्यामुळं भुसावळ शहरामध्ये जे काही भंगार चोरीवरून दीपनगरचा पॉवर प्लांट असेल किंवा रेल्वे स्टेशन असेल, जे गुन्हे घडत आहेत त्याच्यावर निश्चितच काही लगाम लागण्याची आम्हाला अपेक्षा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीचे जॉईंट ऑपरेशन आम्ही राबवणार आहोत.